नमस्कार, विकास समाचारमध्ये आपले स्वागत। वसई किल्ल्याच्या परिसरात पहिल्यांदाच बिबट्याचा वावर दिसत आहे। शुक्रवार दिनांक 29 मार्च रोजी एका दुचाकी व बिबट्याची धडक झाली। रात्री 8च्या दरम्यान ही घटना घडल्याचा अंदाज वर्तविला जात आहे। या अपघातामध्ये बिबट्या जखमी झाला असल्याचे सांगण्यात येत आहे। प्राथमिक दर्शनी मिळालेल्या माहितीनुसार किल्ला बंदर रोडवरील रेलिंग ओलांडून बिबट्याने रस्त्यावर उडी मारली आणि त्याचवेळी एक दुचाकी स्वार तेथून जात असताना दोघांची धडक झाली आणि बिबट्या रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला पळून गेला। वन विभाग आणि वाईल्ड लाईफ वेलफेअर असोसिएशन संस्थेतर्फे या घटनेचा तपास करण्यात येत आहे। निर्जन किल्ल्यात वन विभागामार्फत रात्री 2 वाजता 2 सीसी कॅमेरे लावण्यात आले होते। त्या 2 पैकी एका कॅमेऱ्यात बिबट्याचा फोटो कैद झाला आहे आणि बिबट्याच्या पायाचे ठसेही पाहायला मिळत आहेत। वसई किल्ल्याच्या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे। वसई आणि किल्ला बंदर परिसरातील स्थानिक लोकांसाठी वन विभाग आणि वाईल्ड लाईफ वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे। बिबट्याला शोधण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू आहे आणि त्यासाठी 10 ते 15 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत। 2 पिंजरेही लावण्यात येणार आहेत। किल्ल्यात प्रवेशबंदी करण्यात येत आहे। वसई किल्ल्यात फिरायला जाणाऱ्यांसाठी सावध राहण्याचे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे। वसईहून मी शैना शेख, विकास समाचार। चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा।